आपण पाहत आहात BCCN न्यूज. संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध कार्यक्रम. शहरात काढण्यात आली भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रा. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात भव्य मोटरसायकल रॅली व शोभायात्रा काढण्यात आली. धाड नाका परिसरातील संत रविदास महाराज यांच्या मंदिरात पूजन करून मोटरसायकल रॅली व शोभायात्राला सुरुवात झाली. त्यानंतर संगम चौक परिसरात असलेल्या संत रविदास महाराज यांच्या पुतळा आणि स्मारकाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, त्यांचे सहकारी नगरसेवक आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर सर्वांना या ठिकाणी गुरु रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या हस्ते गुरु रविदास महाराज की संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की आमच्या हस्ते या ठिकाणी समता राज्याची संकल्पना मांडणारे राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज काम आहे, जे आपलं काम रेटणार आहेत त्यांना बोलवावं म्हणून मी अशोक भाऊंना आणि ताईंना बोलवलं. ना प्रॉब्लेम थोडा असेलच, नाही असं नाही, परंतु मी वहिनी साहेबांना सांगू इच्छितो की हे जे या ठिकाणी 40-42 लाखाचं सभागृह झालेलं आहे, त्यानंतर आपलं पुतळासुद्धा भाऊंच्या मिळणार आहे. इतक्या टाळा किती वाजवायचे तुमच्यावर आहे, निधी किती मिळवायचा. आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, या सर्व परिवर्तनवादी नेत्यांनी ज्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि जी दिशा दिली ती दिशा आणि ते सूत्र जे संत रविदासांनी या देशाला दिलं, मग ते जेवण असेल, निवारा असेल, अन्न वस्त्र असतील आणि समाज. मग काय असं विद्वतांनी सांगितली, ते म्हणतात कि हिल मिलके चलो जगत में फूट पडो दो नाही, फूट पडी माची तो देश बर्बाद हो जाए. म्हणजे रविदासांनी केवळ चर्मकार समाजाचा विचार नाही केला, ह्या देशाच्या ऐक्याचा विचार केला की देशामध्ये जर फूट पडली तर देश बर्बाद होऊन जाईल. म्हणजे राष्ट्रीय एकात्मेचा संदेश देणारे आमचे संत रविदास आहे. आपल्या जी समाज रचना आहे भारतातली, त्या भारतातल्या समाज रचनेचं ॲनालिसिस, त्याचं समीक्षण बघा रविदास महाराज कसं करतात. कारण की आपल्याकडे एक जात करून जमलं नाही. काशीला आहेत इतका मोठा समाज जो परदेशामध्ये प्रत्येक देशामधून ते आले. आपला समाज एवढा मोठा आहे या देशामध्ये की या देशाचा 1 नंबरचा समाज आहे. आपल्या समाजा एवढा समाज या देशात कोणताच नाही. आणि परदेशातही जी गेलेले लोक आहेत त्या परदेशामध्ये 1 नंबरचा समाज आपला समाज आहे. मग ते पंजाबचे असतील, ते उत्तर प्रदेशचे असतील, बिहारचे असतील, हरियाणाचे असतील, उत्तरांचलचे असतील, आपल्या भागामधून कमी गेले